प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांचे आजच्या या पवित्र व प्रेरणादायी कार्यक्रमात मनस्वत स्वागत करतो. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे, कारण आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. शिवराय म्हणजे केवळ एक राजा नव्हे, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्य आणि न्याय लोककल्याणाचा जिवंत आदर्श आहे. त्यानंतर मी प्रमुख पाहुणे जे आपले जसवाल सर आहे, नितीनजी जसवाल सर यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती करतो. तसेच जे शिक्षक आहे त्यांचं शब्दसंग्रहांना पुन्हा एकदा स्वागत करतो. व तसेच नम्रता मॅडम जयस्वाल त्यांचं सुद्धा शब्दसंग्रहांना स्वागत करतो. त्यांचं अमर जयस्वाल सर यांचं सुद्धा शब्दसंग्रहांना स्वागत करतो. सौरव उकडके सर यांचं सुद्धा शब्दसंग्रहांना स्वागत करतो. यानंतर मी आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं स्वागत त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व अतिथींना विनंती करतो त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अध्यक्ष सहकारी या ठिकाणी प्रतिनिधी स्वागत करत आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आहेत. अतिथी देवो भव याप्रमाणे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा सत्कार जे जसवाल सर आहे अध्यक्ष त्यांचं स्थान त्यांचा सत्कार आमचे क्लासचे उभाडे सर आहेत त्यांनी करावा.
बेल्लो सर येते का आज कसं येतं वर ये डायरेक्ट स्लॅपवर नारायण गोरे सरांचा सत्कार बेल्लो सर कसं म्हणजे इकडून आपण जिकडून क्लासला तिकडून जिना नाही का सरांचा सत्कार अशा प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर देशमुख सरांचा सत्कार आणि सगळे प्रौढ टीमचं करतो सगळे बोला जरा व्हिडिओ झाली ना यानंतर उपाय सरांचा सत्कार सेकंड इयरचा विद्यार्थी सौरभ आहे. सरांनी टाळ्यावाजवी करायचं. त्यानंतर बेल्लो सरांचा सत्कार त्यानंतर शिवकांचन होईल गणपती प्रजापती शुगरजन म्हणून राहिलं श्रेयश पण श्रेयसचा आवाज कमी गणपती प्रजापती भूपती प्रजापती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैष्णव न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो शिवगर्जनेसाठी पुण्याचा जोरदार टाळ्यांसाठी हा विशेष तयारी करून आलेला होता आमच्या प्लॅनमध्ये नव्हता पण ठीक आहे त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या शिवगर्जन नाही म्हणजे परत तुम्हाला उभा राहावं लागेल गर्जनेला सगळं तयार आहे दिसला दिसला पाहिजे हॅलो गणपती ये ना अष्टपती भूपती प्रजापती अगवदान जागृत अष्टप्रधान दीक्षित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो शिवछत्रपती महाराजांचा विजय असो त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये वाचन त्यासाठी काही नाव आलेलं आहे सर्वप्रथम रमणाचा
नाही म्हणजे शहाजीराजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराज राजे होते. त्यांनी रायगड त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 1960 रोजी झाला. 6 जून रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. या हिंदू धर्माचा अर्थ हर महादेव आवा फुटला, हर महादेव आवा फुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला. ज्ञानातून उघडल्या छत्रपती शिवाजी नावाचा अर्थ म्हणजे छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न घेणारे, ती म्हणजे जगात काढणारे, श्री म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचे तेज, श्री म्हणजे जिजाऊचे गोष्ट, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हात मारणारे, रा म्हणजे राजे, ज म्हणजे जिजाऊचे पुत्र. अशा या राजास माझ्या जे जिजाऊचे त्यानंतर मी श्रद्धा काळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, इथं या टेन्शन घेऊ नका, बिलकुल बिंदास बोला. आपले सर लोक आहेत, आपले जे आपलेच अध्यक्ष आहेत, आपणच सगळे ओके. त्याच्यामुळे ताण घेऊ नका. चुकलं उगलं तरी आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाहीत. आणि आपले राजे एवढे मोठे आहेत की सगळ्या चुका सुद्धा आपल्याला माफ करतील ओके. त्याच्यामुळे या बिंदास बोला आणि ताण घेऊ नका बरं का बेटा. चांगलं मनोगत केलं, फक्त थोडं कॉन्फिडन्सची गरज आहे. पुढच्या वेळेस तुझ्याकडून ती अपेक्षा आहे आम्हाला ओके. या सर्वांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजा आणि टाळ्या वाजून तुमचा उत्साह वाढवा. काय होतं पुढे एकदा घाबरतात मुलं, त्याचं कारण काय की तुम्ही त्यांचा उत्साह वाढवत नाही, तुम्ही त्यांना डिमोटिवेट करता ओके. त्याच्यामुळे तुम्ही टाळ्या वाजून त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. मंगेश बसून पाठीमागचे सगळे पुढे या. थोडा साऊंडचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या कानापर्यंत सगळ्या विषय गेले पाहिजे. आपण 16 विषय मांडले तिथं, येते लक्षात. 16 विषयावर आपण निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि भाषण स्पर्धा 16 विषय घेऊन या खूप मोठा ज्ञानाचा यज्ञ आपण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं योगदान द्यायचं आहे तुम्हाला, येते लक्षात. आणि तुमचं ज्ञान नक्कीच वाढेल, यासाठी हा कार्यक्रम फायदेशीर ठरणार आहे ओके. त्यामुळे तुम्ही तुमच्या साईडने सुद्धा काय करायचं आहे, मुलांचा म्हणजे तुमच्या सहकार्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करा ओके. तर जोरदार टाळ्या याच्यासाठी. सर्व व्यक्ती या सरांच्या झालेला आहे, त्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. आज महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तर कोणी येण्या गेल्यानं नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तर दिव्या पिवळ्या
हा इतिहास घडवला ज्यांनी हा इतिहास घडवला आज जो इतिहास घडवला ते शिवाजी महाराजांनी जो आतंक आहे सागरा समान ज्याचा जो आतंक आहे सागरा समान ज्याचं आतंक आहे सागरा समान ज्याचं काँग्रेस म्हणजे आतंक आहे सागरा समान उपस्थित मान्यवर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय करू शकतो बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महान पुरुष होते. त्यांनी आपल्या कार्यकर्तेमध्ये जातीभेद कधीच केला नाही. आपल्या जो समाज होता त्या महाराजांचं जे प्रथा जे काही होतं महाराजांच्या त्याच्यामध्ये जात धर्म पंथ हे कधीच मानले न गेले. त्यांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये मुस्लिम धनगर मराठा कोणत्याही जातीचा जातभेद न करता सगळ्यांना समान हक्क दिला. त्यांनी त्या काळामध्ये जात धर्म न करता सगळा समान अधिकार करण्याचा जो काही व्यक्तीला अधिकार दिला. याने इकडं करायची खायला आहे ना.